नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक तीन 1971 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे आणि राज्यांच्या जोडी पैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतातून वेगळे करते? खालीलपैकी कोणती महाराष्ट्राला उत्तर भारतातून वेगळी करते? तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक एक 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, गोदावरी आणि प्राणहिता त्यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक चार सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरा चोरी येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक तीन 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, नावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावासेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, शेतीची अवजारे व ऑइल इंजिनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे ऑइल इंजिन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन कायदेमंडळ संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक एक 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक तीन पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द आहे क्रमांक चार अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणे चा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन फार आग्रह करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग प्रकार ओळखा.
माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुंसक लिंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हा, ही, हे, तो, ती, ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सुतोवाच करणे या वाक्यप्रचारचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जोजोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टच स्क्रीन हे खालीलपैकी कोणत्या डिव्हाइस आहे? स्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 किबिथू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? किबिथू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यांमधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकांशी संबंधित आहे? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्जत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅशचा उपयोग करतात. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅशचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. देशांमध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा एक वाटा आहे? देशांमध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनांमध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. तोरणामाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. ट्रिप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? ट्रिप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्य पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल.